दर पावसाळ्यात मुंबई एकच प्रश्न विचारते, मिठी नदी गाळमुक्त केली होती म्हणे, मग मुंबई आजही पाण्यात का बुडते? उत्तर दडलंय 65,54,00,000च्या कथित मिठी नदी घोटाळ्यात. आणि बीएमसी गेली 25 वर्ष सत्तेत बसलेल्या एका परिवाराच्या छत्रछायेखाली सुरू होती घोटाळ्यांची मालिका. बीएमसी घोटाळा क्रमांक 5, मिठी नदी गाळ काढणी घोटाळा. मुख्य आरोपी केतन कदम, जय जोशी आणि कंत्राटदार शेरसिंग राठोड. या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं कारण संशयितांमध्ये नाव आलंय आदित्य ठाकरे यांचा मित्र आणि मातोश्रीचा निकटवर्तीय अभिनेता डिनो मोरियाचं. तपासात समोर आलंय की मुख्य आरोपी केतन कदम हा डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा फोनवर संपर्कात होता. इतकंच नाही तर डिनो मोरियाचा भाऊ सॅटिनो मोरिया आणि केतन कदमची पत्नी पुनीता एकाच कंपनीत संचालक आहेत. हा योगायोग की व्यवस्थेचा गैरवापर? आरोप काय आहेत? गाळ काढणीच्या नावाखाली बनावट GPS डेटा वापरण्यात आला, खोटी छायाचित्र सादर करण्यात आली आणि एकाच कामासाठी 2दा बिलं उचलली गेली. याचा परिणाम काय? तर कागदावर मिठी नदी स्वच्छ, पण प्रत्यक्षात मुंबई जलमय. हा निसर्गाचा कोप नाही, हा पूर नियंत्रणाच्या नावाखाली झालेल्या कथित फसवणुकीचा परिणाम आहे. आणि हे सुरू आहे बीएमसीतील एका घराणेशाहीच्या आशीर्वादाने. पण लक्षात ठेवा, मुंबईकर आता गप्प बसणार नाहीत, कारण बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस.